अरे ताजमहल कोणही बांधतो? ताजमहल यांडू गुंडू बांधतो. तुझी भेंबेरी टाकीन उडून. माझ्या ना कसं आवळून टाकलंय बघलास? बोबडी कशी आवडलंय बघलास? चॅलेंज करता माका. म्हणून सांगले बुवा ते हिंमत असत तर बोल. फक्त 2 वाक्यांच्यावर बोलू शकलंच नाही 3रा वाक्य. ही बुवा पारकर बुवाची किंमत आ लक्षात ठेव. ही पारकर बुवाची कुवत आ लक्षात ठेव. आजच्या परिस्थितीत फक्त गाणी 10-12 घेतलंस आणि भजन कसा तरी वटीत नेलंस मग तू माका बोलू शकलंच नाही बुवा. ह्या लक्षात ठेव. एका प्रकाश पारकर बुवा म्हणतात. तुझ्यासारखे खरंच सांगते नाही फिरवलंय नाही जिरवलंय तुला. माझ्या राधात लागू नको. काय सांगता हा पारकर बुवा? अरे तुला शोभलं काय? एवढी वर्ष भजना केलंस. आता बघ असं ताटल्यासारखं बसलो. हा काका वाटला वंडगला नाही की काय का? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माणसाला कळलं पाहिजे जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. बरोबर ना? तर छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक वाक्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. छत्रपती म्हणजे छत्तीस असतीचे बळ असलेला, म्हणजे त्रस्त भोगणारा करणारा, म्हणजे परश्री माते समान मानणारा, ती म्हणजे तिन्ही जगामध्ये वावरणारा शिवाजी. शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीमध्ये तेज असलेले, जी म्हणजे जिजाऊचे पुत्र महाराज, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा. तो माझा छत्रपती शिवाजी महाराज. तो माझा छत्रपती शिवाजी महाराज. व लक्षात ठेवा. आणि म्हणून मगाशी सांगितलं अरे ताजमहल कोणही बांधतो, ताजमहल कोणही बांधतो, बांधणाराचे हात कोणही छाटतो. अरे ताजमहल कोणही बांधतो, बांधणाराचे हात कोणही छाटतो, पण पाण्यावर किल्ला बांधतो त्या छत्रपतींना मी मानतो, त्या छत्रपतींना मी मानतो, त्या छत्रपतींना मी मानतो. अफजल खान नमाज सोडला आणि बोले हे खुदा. आता तुका तो ओळशीवालो ना, ओळशीवालो तो तरी तुझी आठवण काढता का? तो लक्षात दिला काय सांगता या की नको ते. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कर्तृत्व केलंय ना, तू काय सांगणार? अरे संभाजी महाराजांना आयुष्य किती मिळालं? वा लक्षात घे किती आयुष्य मिळालं. 259 लढाया केल्या, एकही लढाई न हरलेला छत्रपतींचा छावा म्हणजे संभाजी महाराज आहेत. लक्षात घ्या. म्हणून बुवाने काहीतरी मगाशी सांगितलं, जरा थांबा नोट केलंय. त्याच्या 7.5 सातबारा काढलेलो आम्ही. काय काळजी करू नको. लक्षात दिला. 7.5 सातबारा काढलंय मी. प्रेमावर वरलं ग तुझं, माझं मन भरलं ग तुझं. हो गद्दारी करून तूच म्हणतं गद्दार मला. अरे तुझ्यासारखं गद्दार सिंधुदुर्ग नाही महाराष्ट्रात बुवा नाही. लक्षात ठेव. लक्षात दिला. लोके बुवाला मला कार्यक्रम किती आहेत? अरे बुवा जिंदगीभर कार्यक्रम केले. व वर्षाच्या 365 दिवसात भगवंताला स्मरून सांगतो बुवा. 365 दिवसात 156 158 कार्यक्रम करणारा प्रकाश पारकर बुवा. लक्षात घ्या. आणि 1 मी 2 दिवस नाही बुवा, 30-32 वर्ष तीच रेंज ठेवली. आणि आता तू म्हणतेस ना तुका भार्य मिळत नाही, भार्य कर बुवा. भगवंताला स्मरून त्या सत्यनारायणला आणि छत्रपती शिवाजी महाराजात विठ्ठल आहे. फक्त माझ्या व्यवसायामुळे आणि मी राजकारणामध्ये पण सक्रिय आहे. लक्षात दिला. मी ग्रामपंचायतला निवडून आलो, जिल्हा परिषद सदस्य पण झालो, जिल्हा परिषदला पण निवडून आलो, पंचायत समिती सदस्य पण झालो आणि सभापती पण झालो. लक्षात दिला. ही पद मी राजकारणामध्ये मिळवली आहे बुवा. तो जो करतो ना त्याला कळतं. आणि ह्यो विचारा ग्रामपंचायतीत पडलो.
ए गुंड्या सांग ना लोकांना खरा काय त्या ग्रामपंचायतीला पडला हा आत्ताच गेल्या इलेक्शनला. बरं गुलामान काय केला रागाबरोबर गेलो आणि चालू रस्तो लोक जाण्या येण्याचो त्याच्यावर खड्डे मारला. त्याच्यावर खड्डे मारून आई शपथ देवा शपथ खोटं माझी वाचा नेल परमेश्वर खोटं बोललो तर रस्त्यावर खड्डे मारला. अरे बुवा लायकी लागते आपली आपली समाजामध्ये प्रतिष्ठा लागते. प्रतिष्ठा असली ना कधीही इलेक्शन मध्ये न पडलेला तो प्रकाश पारकर बुवा लक्षात ठेवा. माझ्यासाठी योग्यता लागते बुवा काय विषय नाही म्हणजे तुझा काय मी कमीपणा नाही पण तू बोललाच म्हणून लायकीचं काढलंच म्हणून सांगतो. लक्षात दिलं एकदा उभं राहिलंच पडलंच. सोसायटीक एकदा फक्त त्यांना त्याच्यानंतर पडल्यावर बाका त्यांना फोन केला आणि त्यांना एक रूम घेतला ना कुडाळमध्ये काय ती सोसायटी नाव माझ्या लक्षात नाही. त्या सोसायटीला ज्यावेळी उभं राहायचं होतं तेव्हा पहिला फोन मला लावला. काय काय गोष्टी माझा तो ऐकता नाही असं नाही. आणि त्या सोसायटीच्या इलेक्शनला बुवा उभे राहिले आणि बुवाने मला फोन केला गुंडू सावंत नाही पारकर बुवा धन्यवाद नमस्कार. म्हटलं बोला बुवा नमस्कार. तर बोलो मी आमच्या कुडाच्या सोसायटीमध्ये उभा राहतोय. बोलो काय करू म्हटलं अरे तुम्ही निवडून येणार 100%. तुम्ही भजनी बुवा आता गावात तुमका किंमत नाही त्या बाका कळलेला पण तुम्ही बाहेर कुडाळला राहिलाच तर 100% माझे पण मित्र बरेच मी सांगते तुमका मत देऊ. म्हटलं एक काम करा नाही म्हणलो ह्या सगळा बरोबर आहे पण म्हणलो चिन्ह कुठला घेऊ कारण सोसायटी उभा राहताना चिन्ह नसताना पक्षाचा तर चिन्ह कुठला घेऊ. मग मी सांगितलं बुवा तुम्हाला 100% निवडून यायचं असेल तर मी सांगतो ते काम करा तुम्ही कुत्र्याचा चिन्ह घ्या. गुंडू बुवा सांगले कुत्र्याचा चिन्ह घ्या आणि खरोखर त्यांनी कुत्र्याचा चिन्ह घेतलं आणि भरघोस मताने गुंडू सावंत निवडून आणले. काय इले सांगा त्याच्या अगोदर 2 जे चेअरमन होते त्या सोसायटीत त्यांनी काय काम केलेलं नाही 5-5 वर्ष. दोघांनी काय काम केलेलं नाही. लोक कंटाळलेली बोलो ह्याचा काय काम नाही त्याचा काय काम नाही मग एका नको ते का नको घाल कुत्र्या. लक्षात दिला एका नको ते का नको घाल कुत्र्या आणि सगळी माता कुत्र्याक पडली कुत्रो निवडून येलो ना हो म्हणजे कुत्र्याच्या चिन्हावर माझं गुंडू निवडून येलो. लक्षात दिला देवा शपथ गेली गे कुत्र्याच्या चिन्हावर मी निवडून आलेला आहे आणि म्हणून मी आता डॉबरमॅन सारखा दिसत आहे. तर बुवा खरंच सांगतो की काही गोष्टी बुवा सांगितल्या मगाशी बाका वाईट पण वाटता बोलो पण काय जर भेटता तशी जिरवूची लागतात त्याची. लक्षात दिला जिरवूची लागतात कारण याला सांगला अरे पैशासाठी लाचार असणारो पारकर बुवा. बुवा मी माझ्या जीवनामध्ये ना मोठे पण सांगायला नाही किंवा युट्यूबवाले म्हणून नाही. कोरोनाच्या काळामध्ये बुवा ज्यावेळी कोणाला अन्न मिळत नव्हतं ना त्यावेळी जिल्ह्यामध्ये गोरगरीब जे भजनी बुवा होते जे माझे भजन चाहते होते त्या 150 लोकांना 15 किलोचं पॅकेज वाटणारा हा प्रकाश पारकर बुवा आहे. लक्षात दिला. आता मी सगळ्या गोष्टी सांगा अनेक गोष्टी केल्या माझ्या कासारड्यात 24 टुर्नामेंट जिल्ह्यामध्ये एका गावात कुठे होत असतील ना त्या माझ्या कासारडे गावात होतात बुवा. लक्षात 24 टुर्नामेंट लक्षात दिला. आणि त्या ठिकाणी बुवा आम्ही जे काय फुलांची पाकळी असते त्या ठिकाणी आम्ही मदत करतो देतो. आणि म्हणून बुवा तुम्ही प्रामाणिकपणे सांगतो ह्या विषयात तू पडूच नको. अरे पैसा बक्षीस बुवा ना मोठे पण नाही सांगत. मनसेचा महोत्सव होता प्रवीण दरेकर साहेब त्यावेळी मनसेमध्ये होते आणि दैसर बोरिवलीला महोत्सव बुवा असे नोटा घेऊन ना 1000 आणि 500च्या नोटा घेऊन त्यावेळी स्त्रिया नाचत नाचत स्टेजवर येत होत्या आणि वन्स मोर मनसेचं गाणं घेतलं त्याला त्याने वन्स मोर दिला आणि 74,000 रुपये त्या ठिकाणी बक्षीस घेणारा प्रकाश पारकर 74,000 असे अनेक विक्रम केलेले आहेत बुवा. ज्यावेळी 4 आणि 8 बक्षीस होतं ना त्यावेळी माझा हा भाऊ बसलाय इथून 3 नंबर लास्ट थैली घेऊन बसायचा सुट्या पैशाला. थैली कमी पडायची मला बक्षीस घेताना. ज्यावेळी 4 आणि 8 1 रुपया बक्षीस होतं 1980 पासून त्यावेळी 2 रुपये बुवा इले ना तेव्हा बक्षीस तर बोंबीच्या देठापासून बोंबटायचो आम्ही कारण बघितलेले नाही पैसे त्या काळात. लक्षात दिला.
तर त्या थैल्या भरलेला बक्षीस घेणारा प्रकाश पारकर बुवा लक्षात ठेव. तर हे पैशाचा काय आम्हाला गर्व नाही आणि मी माझ्या जीवनात कधी गर्व कुठल्याच गोष्टीचा केला नाही. पैशाचा नाही, कलेचा नाही आणि राहणीमानाचा नाही. माझे कायम जमिनीवर पाय आहेत बुवा. आणि म्हणून मला जिल्ह्यातला प्रत्येक माणूस आज किंमत देतो. त्याचं कारण ते आहे बुवा लक्षात दिला. तर या गोष्टी मला तू सांगू नको लाचारीचं. रेड्यासारखं म्हणता फुगलो. आता मी अन्न खातोय माका ते पचता, बरोबर ना. अन्न खाणाऱ्या माणसाक पचता तोच मजबूत होता ना. आता मी अन्न खाताय नि हेका अन्न खाता तो सुकत चाललो. आता त्या जॅकेट घातला म्हणून दिसता तरी या हेका झड वाळवी लागली, झड वाळवी नुसतं सुकत चाललो दिवसांदिवस. काही प्रॉब्लेम माका कळत नाही खरंच. म्हणता माझी बायको माझ्या पाया पडत नाही. मी अगोदर उठतोय आणि मग ती उठता, बरोबर आहे. सकाळी झाडू मारणं, शान कुंडो करणं या सगळ्या बिचारे करूच लागता. या सगळ्या करणारो आलो की नाही. हा म्हणजे करतो तो. आता सांगेल अरे शेण काढणं केवढं पवित्र आहे, गाईचं शेण काढायचं, अरे खा थोडा अक्कल येत. लक्षात दिला काय सांगता. अरे गोमाता आणि धरणी माता व लक्षात ठेव. जन्म देणारी माता गोमाता, धरणी माता, बरोबर ना. या मातेना गंगा माता पवित्र आहे, बरोबर ना. यांना महत्व दिलं पाहिजे. कारण आज परमेश्वराने प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये महत्वाची खाती संपवलेली आहेत. लक्षात घ्या. लक्ष्मीच्या हातामध्ये पैसा संपवलाय, बरोबर. ती एक स्त्री आहे. सरस्वती मातेच्या हाती विद्यादानाचं पवित्र कार्य संपवलंय, ती एक स्त्री आहे, बरोबर ना. अन्नदानाचं पवित्र कार्य माझ्या मातेच्या हातामध्ये संपवलेलं, ती एक स्त्री आहे. म्हणून मला बुवा लक्षात घ्या, ज्याला स्त्री आई कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा शाप झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झाला. तो सीतेचा राम झाला. तो सीतेचा राम झाला. आणि म्हणून प्रत्येक माणसाने व स्त्रीचा आदर करायला शिकलं पाहिजे. लक्षात दिला. स्त्रीचा आदर करायला शिकलं पाहिजे. एखाद्याच्या घरात जाताना जो बाहेर चप्पल काढल्यावर केसावर जो फणी मारताना, फणी मारून आत जाता, त्याची योग्यता काय असत हो, लक्षात घ्या. आणि म्हणून लक्षात ठेवा, जो सामने बैठा है उसको लोग बुरा कहते हैं. जो सामने बैठा है उसको लोग बुरा कहते हैं. जिसको देखा नहीं उसको खुदा कहते हैं, बरोबर ना. म्हणून प्रत्येक माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या वास्तवामध्ये जगायला शिकलं पाहिजे, बरोबर ना. कारण चात माशी पडली तर आपण चात माशी पडली तर आपण चहा फेकून देतो, बरोबर ना. पण तीच माशी जर तुपात पडली तर माशी काढून बाहेर फेकतो आणि तूप वापरात आणतो. हे वास्तव आहे, बरोबर ना. आणि म्हणून बुवा लक्षात ठेवा, या खुर्चीवर बसलो ना, ही सन्मानाची खुर्ची आहे, हे नारदाची गादी आहे. समाजाचं देणं लागतो आपण. समाजाला काहीतरी देण्यासाठी परमेश्वराने आपली नियुक्ती भजनी बुवा म्हणून या कलियुगात केली आहे. लक्षात दिला. कारण या स्थानाला महत्व आहे. त्याचं उदाहरण असं आहे की रस्त्याने चाललो, एखादा साप जर आडवा आला त्याला आपण दांड्याने मारतोय, पण तोच साप जर शंकराच्या पिंडीवर दिसला तर त्याला आपण वाकून नमस्कार करतोय, बरोबर ना. तर त्या स्थानाला महत्व आहे, बरोबर ना. एक स्त्री 1000, 1200, 1500ची चप्पल पायामध्ये घालते, पण 1 रुपयाची टिकली कपाळाच्या मध्यभागी लावते. किती रुपयाची याला महत्व नाही, त्या स्थानाला महत्व आहे. तर ते सौभाग्याचं लेणं आहे, ते सौभाग्याचं लेणं आहे. आणि म्हणून माझ्या छोट्या मुलीला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही टिकली लावा. प्रत्येक मुलीने प्रामाणिकपणे सांगतो, आपला धर्म जपला पाहिजे. हिंदू धर्माची शिकवण आहे. आपल्या धर्मामध्ये स्त्रीच्या कपाळावर टिकली दिसली पाहिजे. खरंच सांगतो, कुठल्याही मुलीने याच्या पुढे लक्षात ठेवा, टिकलीशिवाय बाहेर पडत. छोटी मोठी लावा पण टिकली लावली पाहिजे, कारण आपला धर्म आहे. एखाद्या मुस्लिम मुलीला तुम्ही जबरदस्ती करावं टिकली लावायला, ती लावते काय बघा. म्हणजे ती आपला धर्म जपते आणि आम्ही आमच्या धर्मामध्ये लाजतोय टिकली लावायला. शरमेची गोष्ट आहे.
प्रामाणिकपणे सांगतो. टिकली लावलीच पाहिजे. बुवानी मगाच सांगितलं 30ची कंबार आणि 32ची पॅन्ट घालता. अरे घालू दे, ते का जमता तो घालू दे, तो सावरता ना, खाली तर पडत नाही ना. आता तू काम कर, त्याच्या दोन बाजूंशी धरून राहा, पडत बिडत म्हणून. जेवायला आता काय, जेवायला वाढायला गेला की काय बघवत नाही. काय भारी माणूस आहे हा. म्हणजे फॅशन करा, आमचा काय विषय नाही. ज्याला परवडतं त्याने करावं, आमचा काय विषय नाही. पण एक गोष्ट घेण्यासारखी आहे, की आपली कंबर 30ची तर 30ची घालू कधी ना. अरे गोंधळ काय होता, पंक्ती जेव्हा बसतात ना तेव्हा वाढूक म्हणून जो जाता ना, बरा तो असलो असताना लुजू घालणार, तो पुढे असणार वाढू, आणि खीरच घेणार. काय घेणार? खीर घेणार. खीर 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 खीर. तिकडच्या वाढू खीर वाकलो, इकडच्या खीर खाल्यासारखीच वाटला. तो म्हणता तुझी खीर बी नको आणि या जवान बी नको. लक्षात घ्या. काळाय तस्मै नमः. काळाप्रमाणे बदलण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. पण परमेश्वराला घाबरायला पाहिजे माणसाने. आपण कुठली गोष्ट करताना आपण माणसाला, इतरांना लपवू शकतो, भगवंताकडे कोणती गोष्ट लपत नाही. लक्षात ठेवा. कुठलीही गोष्ट. बुवा मला सांगतायत, बुवा तू अशी शपथ घेऊन सांग की लग्न झाल्यापासून तू खयल्या स्त्रीकडे तू काय म्हणजे वाईट नजरेने बघलंच नाही. बुवा काय, ही जी नजर दिली आहे ना परमेश्वराने, बरोबर ना, नजर जी भगवंताने दिली आहे ना, ती चांगलं बघण्यासाठी दिलेली आहे. बरोबर ना, चांगलं बघण्यासाठी दिली आहे. अरे प्रत्येक गोष्ट बघा, प्रत्येक मनुष्य चांगलं दिसलं की तो आवर्जून बघतो, पण मनामध्ये पाप असता नाही. बुवा बघताना दृष्टिकोन चांगला असला पाहिजे. बरोबर ना, दृष्टिकोन चांगला पाहिजे बघताना. कांडे चोर माका सांगता हमारी बिल्ली हमसे म्याव. आता कपाळा घात लावून बसलो, झक मारलंय म्हणालो एका चाळवलं. खरं काय आहे बुवा, खरोखर काय काय गोष्टी बुवा चांगल्या घेतात, चांगल्या करतात, पण विनाकारण एखाद्याचं मन दुखवायचं कारण नसताना. अरे तू केलंच काय 44 वर्षात? खरोखर तसं म्हणजे बाकी काय काय गोष्टी त्याच्या चांगल्या होत. बरा एकत्र आम्ही कधी भेटलो ना कुडा बिळाळला तर 100% मला आवर्जून बोलवणार, बुवा चला चहा घेऊया. पण मी नेहमी कायम म्हणजे बघितलंय ना, त्याचं ठरलेलं एक हॉटेल आहे कुडाळला, ठरलेलं हॉटेल. त्या हॉटेलमध्येच माका चहा पिऊ की नाही, माका कळायचाच नाही. कायम गेलंय मी, बाजूक जरी खाय असले नाही नाही आपण अमुक ठिकाणी जाऊया. एक दिवस काय झाला, चहा मागितली, म्हणलं हो पारकर बुवा आलेत, जरा स्पेशल चहा द्या. आणि मला म्हणालो एक रिझर्व द्या. माका काय रिझर्व भानगड कळना हो. मी असा 10-12 वेळ झाला आणि एक दिवशी काय आयडिया केलंय, मी स्पेशल पियाले, ह्याला रिझर्व पियालो आणि आम्ही हॉटेलमधनं बाहेर पडलाव. थोड्या पुढे गेला, बुवा आपल्या वाटेक लागलो, परत मागे नाही. काका म्हटलं ह्याचा प्रॉब्लेम काय तो शोधूनच काढूया. म्हणून मागे इकडे हॉटेलमध्ये त्याका 10 रुपये तो देणार होतो ना, त्याका 10 रुपये पुण्यात हातात दिले. म्हटलं सॉरी म्हणलं, म्हटलं मगाशी गडबडीत गेलो, तुला टीप देता आली नाही. 10 रुपये दिल्याने खांदारात टाकले. म्हटलं ए बाबा मला एकच म्हणलं माहिती हवी ती जरा. तो गुंडो म्हटलं हे येताना आणि नेहमी रिझर्व म्हणून काय मागता, भानगड काय नाही म्हणून ते सांगण्यासारखं नाही. त्यांना आमका दम देऊन ठेवणार ना, कोणाक सांगू नको. ते म्हटलं मी पारकर बुवा आहे. असं काय एवढे तुम्ही वर्षे माका ओळखतास, काय ते सांग ना. काय बुवा कोणाक सांगतच नाही तर सांगतंय. म्हटलं काय ते बोला तरी. बोलो काय तुमच्यासारखे दिवसातनं 100, 150, 200 लोक चहा पिऊन जातात. कोण पेशल पिता, कोण साधी पिता, कोण कोरी पिता, ब्लॅक टी घेता, असे अनेक पिऊन जातात. आणि सगळे पिऊन गेले की उरलेली जी कपात असता ती आम्ही एका टोपात करता. उरलेली एका टोपात करता. ह्यो फुकट का म्हणालो, रोज येणार हो, ह्यो का पैसे देत नाही आमका, मग ती रिझर्व म्हणून त्या का देता, ती म्हणालो रिझर्व. तेव्हा माका कळला ह्यो किती पोचलेलो हा. लक्षात दिला. खरंच सांगते, पण खरंच त्याची एक गोष्ट घेण्यासारखी, तो बाहेरचं जास्त काय खात नाही बघा, बाहेरचं तो खात नाही.
एकदा आम्ही दोघे बसलो, समोसा घेतले 2, मी एका बाजून चावाक सुरुवात केलंय, ह्याना काय करूचा भुतूर वाट घातला आणि भुतूरचे वाटाने तेवढे काढून खाऊ लागलो. माका काय भानगडच कळना. म्हटलं ह्यो असो काय खाता, समोसा एका बाजून चावतो असता ना, ह्यो भुतूर वाट घाली वाटाने गाडी खाय. म्हटलं बुवा भानगड काय ना, म्हणलं बुवा मला डॉक्टरनी बंदी घातली आहे, बाहेरचं काय खायचं नाही, भुतूरचं तेवढं खायचं, म्हणून म्हणालो मी खाताय. हे लक्षात दिला. असं पोचलेलो आहे हो, घरात सांगते. पण आता तो बेमान झालो हा. बेमान हाच तो मुळात. तो बेमान आता माझ्यावर झालो हा. ते का बोटाक धरून ना मी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड सगळीकडे फिरवलंय. तेव्हा जाणीव पहिलं सुरुवातीक लय ठेवायचो माझी, म्हणजे पारकर बुवा सारखा माणूस नाही म्हणायचो. आता नाही, आता म्हणता याचा काही नाही, मीच मोठो, माझ्यासारखं बुवा नाही. पण तेव्हाची ओळख म्हणजे तेव्हा ठेवला, काही दिवस ठेवला नव्हती. खरंच आहे, खरं सांग, खोटा नाही. कुठे जायचं जरी झालं एखाद्या प्रसंगाला पहिला फोन मला लावायचा, पारकर बुवा काय करूया. एकदा झालं ना तसं, एका मित्राची आई वारली. मित्राची आई वारल्याबरोबर मला फोन केला, गुंडू बुवाने, बुवा ताबडतोब या, आपल्याला मित्राकडे जायचंय, त्यांची आई वारली. लगेच गेलो, एवढी दोस्ती आमची. लगेच गेलो, गेल्याबरोबर आम्ही दोघे तिथे गेलो. मला म्हणतात पारकर बुवा तुम्ही समजदार आहात, तुम्ही म्हणून मित्राशी काय 4 वाक्य बोलायची ती तुम्ही बोला, मला जमणार नाही. ठीक आहे, मी बघतो काय ते. आणि दोघे जण गेलो. गेल्याबरोबर त्या मित्राला असं गोंजारलं, दोघांनी जवळ घेतलं आणि म्हटलं अरे रे खूप वाईट झालं. अरे तुझी आई म्हणजे साक्षात लक्ष्मी होती. अरे तुझी आई म्हणजे नुसती तुझी आई नव्हती, ती माझी पण आई होती. अरे तुझी आई म्हणजे नुसती माझी आई नव्हती, सगळ्या गावाची आई होती. असं बोललो, त्याची सांत्वन केलं आणि निघालो. कर्म धर्म संयोगान 15-20 दिवसांत परत त्याच्या मित्राची बायको वारली. बायको वारल्याबरोबर हे म्हणता आता काय साधी गोष्ट, पारकर बुवाने आपल्याला सांगलेला कसा काय बोलायचा. आता म्हणलो पारकर बुवा फोन करूची गरज काय, जाऊया आपण. एकटोच गेलो आणि जसा मी सांगले तसा परफेक्ट लक्षात ठेवलेला. गेलो, त्या मित्रा कशी मिठी घातला. अरे रे झालंय, खूप वाईट झालं. अरे तुझी पत्नी म्हणजे साक्षात लक्ष्मी होती. अरे तुझी पत्नी म्हणजे तुझी एकट्याची पत्नी नव्हती, ती माझी पण होती. यांना डोळे मोठे केला, नसो असो साहित्यावत सुटलो. तो म्हणा अरे तुझी पत्नी म्हणजे नुसती माझी नाही, अख्ख्या गावाची होती. माटल्यामुळे कोपऱ्यातलो दांडो काढला आणि एका रामेटो गुट्टत तसं गुटला. आई शपथ, पळता होई चप्पल टाकून पळालो. देवा शपथ, लक्षात दिला. तिथपासून तो परत खायला असल्या भानगड लक्षात दिला. किंवा असं माझं पोचलेलो बुवा. केस कशा रे होते, तांबडे गेलं. शायनर उगच म्हणतोय मी, एका कानात बाली, कर्जाऊ मस आई, कर्जाऊ मस. कानात बालिया माहिती ना, कर्जाऊ असतात त्याच्या घालतात. बरं ह्यो दूध किती देऊन देणार सांगा. तशी लागता पण हो, की नाही. ठीक आहे, जाऊ दे, जास्त वेळ घेत नाही. आणि बऱ्याच गोष्टी बुवानी बोलल्या होत्या, त्याच्यापैकी या ठिकाणी शेवटी बघा कसं असतं, आम्ही भजनापुरते बोलतो आणि बाकी आमचे रिलेशन अतिशय जवळचे. वहिनी माझी आहे ना, यांची पत्नी, आई शपथ आठवड्यात ना एक फोन असणार बघा. पारकर बुवा कसे आहात, बऱ्यात ना, आमचं बरोबर करताना गुड्डो भजन तुमच्या बरोबर म्हणवा काय जाणार. आई शपथ लक्ष्मी आहे ती, आणि म्हणून तिचा आदर बुवा करायला शिका. असं युट्यूबच्या माध्यमातून सांगू नको ना, ती उशिरा उठता, मी अगोदर उठतोय, भांडी कुठे मी घातलंय, सांगू नको रे. इज्जत आहे ना, बरोबर ना. असं सांगता नसता, अरे माझी ती बहीण आहे, लक्षात ठेव, तिच्याबरोबर चांगलं वाग, चुकीचं वागलंच ना नाहीसो करून टाकेन तुका श्याम. देवा शपथ. या ठिकाणी हळदी कुंकवाचा सांगला, हळदी कुंकू ठेवला आणि म्हणता महिला विचार जाऊ ना, बायको माझी विचारता यावेळी काय देऊ, म्हणता माझा व्हॉट्सअप नंबर दे म्हणून सांगला. काय ही सगळी उदाहरणं त्याची तो खपवता माझ्या रा. तुझे गुण सगळ्यांना माहितच रे, जाऊ दे आता विषय नको आपण, म्हणजे नको त्या विषयात जाऊया, नको. चल ठीक आहे. हा एक गोष्ट बुवाने छान सांगितली. चांगलं ते चांगलं म्हणणारा हजर जबाबी माणूस आहे की आजचा काळ असा आलाय, पूर्वी
8-8, 10-10, 12-12 मुलं व्हायची. 5 बहिणी 7 भाव, 6 बहिणी 8 भाव, बरोबर ना. पण आता नाही. आता एक काही दिवसापूर्वी बरा होता, हम दो हमारे दो, बरोबर ना. हम दो हमारे दो. आता नाही, हम दो हमारा याक. हम दो हमारा याक. थोड्या दिवसांना असा होणारा हम दो हमारा तळपाट. काय काय लोक फॅमिली प्लॅनिंग करतात. लग्न झाला ना 5-5, 6-6 वर्षे मूल होऊ देत नाही. का नाही, आपण फॅमिली प्लॅनिंग करूया. आपल्याला आधी फिरायचं आहे. अरे परमेश्वरानं दिलेला जो आपल्याला प्रसाद असतो ना, माझ्या माता भगिनींना विनंती करतो, नवऱ्याने जरी जबरदस्ती केली कोणी ऐकायचं नाही. लक्षात ठेवा, जे परमेश्वरानं जो प्रसाद ज्यावेळी देतो त्यावेळी तो स्वीकारायला शिकलं पाहिजे. नाहीतर असं जे फॅमिली प्लॅनिंग करतात 12-15 वर्षे त्यांना मुलं होत नाही. हे अनेक उदाहरणं आहेत मंडळी. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा, ज्या वेळी ज्या गोष्टी करायच्या त्या केल्या पाहिजे. आज परिस्थिती बदलली आहे. भुवानी बघायचं सांगितलं, 35-40 वर्षाचे काही मुलं आहेत, त्यांची लग्न होत नाहीयेत. 100% सत्य आहे. आणि विशेषतः गावातल्या पोरग्या कोण पोरगी देत नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका. आमच्याकडे लय हुशार लोक झाले. आता लग्न करूचा म्हटलं ना गुरव साहेब, की आमच्याकडले काय करतात, 6 महिने अगोदर मुंबईत पाठवतात. लोक पण हुशार झाले. 6 महिने पाठवणार, 1-1.5 महिनो पोरगो मुंबईत जाऊन चर्चा सगळीकडे झाली. पोरगो गेलो कामाक राहिलो की ह्यांना टॉवेल खांद्याला टाकला की सुटलो. मुलगी बघू आणि बरोबर नाक्यावर बसणार जाऊ आणि फोन लावणार, हा बाळा काय तुला सुट्टी आहे का रे, म्हणजे स्टाईल बिल मारणार. हा आणि मग ते विचारतात, पाहुण्यानं कुठून आला, तर अमुक ठिकाणं वर्ध्यावर नाही लई. हो मग काय कसं काय येणं झालं नाही, माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे, मुंबईला असतो कामाला आहे. एवढा कळला की पाहुणं लांब असलेलो जवळ जवळ येतात मुंबई का कळल्यामुळे. आणि मग पाहुणे विचारतात, मग मुलगा कामाला कुठे, कामाला असं आवाज जोरात काढला की म्हणतात नाही ठीक आहे म्हणजे हा बऱ्यापैकी पैसे घेणार दिसला. मग म्हणता काय खोलीचं कसं काय, खोली कुठे, खोली पहिली दाखवू, बोरवलीची दाखवू की सांताक्रूजची. मग म्हणता नको 2च म्हणजे एक तरी नक्की जा. म्हणता एक काम करा तुम्ही, मुलाला 2 दिवसात बोलून घ्या. ह्यो थेच फोन लावणार म्हातारा हुशार, थेच फोन लावता आणि म्हणता बाबू अरे ते का राजा काय रे, अरे पोरगी बघू वर्ध्यात दिलं होतं. तो तिकडनं सांगता बाबा आता जरी शेवटची गाडी मिळाली तरी बसतोय मच्छरीन खाला ना माका या. तुमचं ऐकलं मी 1.5-2 महिने झाले मुंबई केलं. पण ह्यो म्हातारा सांगत नाही, सांगता हा होय काय ठीक आहे मी पाहुण्यांशी बोलतोय आणि फोन कट करता लगेच. म्हणता नाही माझ्या पोरग्यात 15 दिवस सुट्टी नाही अजून मिळत आहे. एकदम जबरदस्त म्हणालो, एसीचं ऑफिस आहे. या चांगल्याबरोबर पाहुणे लग्न जमवतात, विचार करीत नाही. लक्षात दिला. आणि मग त्या अशी जी मुलं असतात ना त्यांची लग्नाबरोबर मेच्या एंडिंगला होतात. जास्त झाली की 10-15 दिवस राहिल्यासारखं करता, मुंबईत जाऊची इच्छा नसता तर करीत काय संशय येता नाही म्हणून जाता. तो परत महिन्याभराच्यात बापूच फोन करता, बाबू उकळी घेतच ना रे, हे वाटच बघित असता उकळ घालायची. येता 10-15 दिवस उकळ घालता, परत जाता लावणी घेता आणि जो गणपती घेता तो रिटायर होण्याचे का संपलो विषय. हे का करावं लागतं तर आपण गाववाल्याला मुलगी देत नाही. माझं प्रामाणिक मत आहे, एखादा कर्तबगार असेल ज्याच्यारी 2-4 गाड्या दारात आहेत, एखाद्याची बागायत आहे, उत्तम शेती करणार आहे, द्या ना मुलगी. ओ सुख गावासारखं आहे कुठे, बरोबर ना. कारण उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी, बरोबर ना. म्हणून गावच्या मुलाला मुलगी द्यायला काय प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाने तो विचार करावा अशी माझी कळकळीची विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि या ठिकाणी आता जास्त वेळ घेत नाही. या सोसायटीने खरोखर या ठिकाणी हे जे काम केलेलं आहे त्यांना लाख लाख सलाम देतो. या सोसायटीची एकजूट या ठिकाणी मोरारजी मिल
बरोबर ना. भाडा संकुल खरंच मंडळी तुम्हाला लाख लाख धन्यवाद. उत्कृष्ट कार्यक्रमाचं नियोजन, शिस्तप्रिय. बघा आता किती वाजलेत, बरोबर ना. 7 वाजल्यापासून कार्यक्रम सुरू झालाय. किती वाजले रे? 12 वाजले बघा. तरी दशाक तसे भजन मंडळी बसले. एकदम जोरदार टाळ्या आपल्या रसिकांनी. कारण ओढ म्हणजे काय, ओढ म्हणजे काय ही लावल्याशिवाय समजत नाही. ओढ म्हणजे काय लावल्याशिवाय समजत नाही. आणि प्रेम म्हणजे काय केल्याशिवाय समजत नाही. ओढ म्हणजे काय लावल्याशिवाय समजत नाही. आणि प्रेम म्हणजे काय केल्याशिवाय समजत नाही. आणि मोरारजी मिल म्हाडा कॉलनी म्हणजे काय ते इथे आल्याशिवाय समजत नाही. इथे आल्याशिवाय समजत नाही. इथे आल्याशिवाय समजत नाही. आणि म्हणून तुमचं एकीचं बळ कायम असंच परमेश्वरानं ठेवावं अशी मी मुंबादेवी, महालक्ष्मी, एकवीरा माता आणि माझ्या सिद्धिविनायकाकडे प्रार्थना करतो. कारण म्हणजे काय, मातीने एकी केली, मातीने एकी केली की त्याची वीट तयार होते. विटेने एकी केली की त्याची भिंत तयार होते. आणि भिंतीने एकी केली की त्याचं सुंदर घर किंवा मंदिर तयार होते. म्हणून हे एकीचं बळ आहे. एविंग आणि बिविंग कायम तुम्ही आयुष्यभर असे एकत्र राहा. आणि हा भव्य दिव्य कार्यक्रम अशाच प्रकारे पिढी जात आपण चालू ठेवावा असे मी तुम्हाला सर्वांना प्रार्थना करतो. एक छोटंसं गाणं म्हणतोय. हर घर में है एक ही नाम, हर घर में है एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा, हर घर में है एक ही नाम, जय श्री राम, हर घर में एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मी निघालो तुम्ही येता का,
खांद्यावर घेईन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीला मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीला मिरवीन साई बाबा मी झिरडीला आई चालत येईन साई बाबा मी झिरडीला आई चालत येईन साई बाबा मी झिरडीला आई चालत येईन आई चालत नेलं या श्रद्धा सबुरी वाल्यानं आई चालत नेलं या श्रद्धा सबुरी वाल्यानं आई तुझ्या दर्शनाची बाबा तुझ्या दर्शनाची मला लागती तहान बाबा तुझ्या दर्शनाची मला लागली तहान साई बाबा मी शिर्डीला आई चालत येईन साई बाबा मी शिर्डीला आई चालत येईन. अनेक गाणी आहेत एकापैकी